शहादा नगरपालिका सभा गोंधळात तहकूब, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मात्र प्रलंबित. शहादा नगरपालिकेची सोमवारी झालेली सर्वसाधारण सभा गोंधळामुळे तहकूब करण्यात आली. मात्र या घडामोडींमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर पुन्हा एकदा पडदा पडल्याचे चित्र दिसून आले. सोमवारी दुपारी 12 वाजता नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. उपनगराध्यक्ष माधवी पाटील आणि मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त आणि अजेंड्यावरील विषयांची टिप्पणी उपलब्ध नसल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षातीलच काही सदस्य आक्रमक झाल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. नगरसेवकांनी आवश्यक कागदपत्रे मिळाल्याशिवाय कामकाज सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील सभेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. सभेनंतरही वाद कायम राहिला. उपनगराध्यक्ष व इतर नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान सर्वसाधारण सभेनंतर होणारी स्थायी समितीची सभाही बहुमताच्या मागणीवरून तहकूब करण्यात आली. या सर्व घडामोडींमुळे शहरातील पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता अशा अनेक मूलभूत प्रश्नांवर चर्चा होऊ शकली नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणींचे समाधान मिळण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. राजकीय वादात शहराच्या विकासाचे मुद्दे बाजूला पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. याबाबत नगराध्यक्ष अभिजित पाटील तसेच उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत आपापली प्रतिक्रिया व्यक्त केली. नगरपालिकेच्या स्थायी समितीची आणि जनरल सभा अशा दोन्ही सभा एकत्रित आज सकाळी 11 वाजता आणि नंतर 12 वाजता झाल्या. दोन्ही सभेच्या विषय पत्रिकेवर पहिला विषय मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्याबाबतचा अनावधानाने प्रशासनाकडून राहून गेला होता. त्यामुळे सन्माननीय भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी सदर मीटिंग मागचं प्रोसिडिंगच्या टिप्पण्या मिळेस्तोवर तहकूब ठेवावी अशा प्रकारची विनंती त्यांनी केली होती. त्या विनंतीचा मान ठेवत आपण सर्व टिप्पण्या त्यांना 1 तारखेच्या संध्याकाळपर्यंत देणार आहोत. त्याच्यानंतर ते सांगतील त्या तारखेला आपण जनरल मीटिंग ठेवण्याचं त्यांना 100% आश्वासन दिलेलं आहे. मगाशी मी ऐकत होतो की काही नगरसेवकांनी, खास करून कोणीतरी सभापती आहेत, त्यांनी असं सांगितलं की आम्हाला नगराध्यक्षाची गरज नाही. ही अतिशय दुर्दैवी बाब माझ्या मताने आहे. हा खरंच बालिशपणा सुरू आहे की काय अशा प्रकारची भीती माझ्या मनामध्ये आहे. नगरपालिकेला नगरसेवकांसोबत नगराध्यक्षाला देखील निवडून दिलेला आहे. अशी भूमिका जर कधी नगरसेवक घेत राहिले तर या शहादा शहराच्या भविष्यात कशी प्रगती होईल याच्यामध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आम्ही 100% सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. सर्व विषय आम्ही घेतलेले आहेत. बांधकाम समितीचा एकही विषय आम्ही घेतला नाही असा माझ्यावर आरोप करत होते. मुळात प्रश्न हा आहे की बांधकाम विभागामध्ये जे काम होतात ते पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून व्हावे की बांधकाम समितीच्या माध्यमातून व्हावे, हा वाद मागच्या मीटिंग मध्ये सुद्धा होता. त्याच्यावर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत बांधकामाचे विषय आपण घेऊ नये म्हणून आपण तो विषय स्थगित ठेवला. दुर्दैवाने मूळ प्रश्न असा झालेला आहे की जोपर्यंत सत्ताधारी आणि विरोधी हे एकत्र येऊन चर्चा करत नाही, विषयांना मार्ग लावत नाही, तोपर्यंत पुढील भूमिका घेणं फार अवघड आहे. मी सर्व नगरसेवकांना, मध्ये भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा जनता विकास आघाडीचे सर्व आमचे नगरसेवक असतील, मी सगळ्यांना एकच विनंती केलेली आहे की सर्वानुमते आपण विषय मंजूर करूया. आपल्यामध्ये काही दुरावे आहेत, काही कम्युनिकेशन गॅप्स आहेत, ते आपण दूर केले पाहिजेत. याच्यासाठीची माझी तयारी आहे. मी सर्वांना त्यांना जाहीरपणे सुद्धा सांगितलेलं आहे. आता सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही सांगाल तिथं, सांगाल त्या चौकामध्ये आम्ही तुमच्याजवळ बसून तुम्हाला हवे ते विषय आम्ही घ्यायला तयार आहोत. फक्त विनंती एवढीच आहे की आपण निर्णय घेत असताना सर्व समावेशक निर्णय घेतले पाहिजेत. हा विषय चालणार नाही किंवा हा प्रभाग चालणार नाही, तो प्रभाग चालणार नाही अशी कृपया भूमिका कोणी घेऊ नये. त्याच्याने अजून दुरावा वाढेल. सर्वच नगरसेवकांची कामं होणं अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत विषय अजेंड्यावर येत नाही तोपर्यंत पुढे सरकणार नाहीत आपले सगळे विषय मंत्रालयापर्यंत निधी मागणीसाठीचे. जर कोणाला गैरसमज असेल की परस्पर आमदार साहेब एखादी गोष्ट मंजूर करून काम करून घेतील तर असंही होणार नाही. मी
या निमित्ताने सन्माननीय आमदार राजेशदादा पाडवी आपणास पुन्हा एकदा वारंवार विनंती यापूर्वी देखील केलेली आहे. आपण देखील या शहादा तळोदा मतदारसंघाचे अतिशय जबाबदार असे लोकप्रतिनिधी आहात. आम्ही तुमचा आदर करतो. आपण जे काम करतायत त्याला आमचं समर्थन आहे. परंतु अशी बालिश बुद्धी जर कधी घर करून जाईल जिथं नगराध्यक्षाची आम्हाला गरज नाही, अशा प्रकारच्या भूमिका जर कोणी घेतल्या तर निश्चितपणाने आपल्या देखील कामावर परिणाम होईल. आपण मध्यस्थी करा. आपण सांगाल तिथं, सांगाल तेव्हा, सांगाल त्या विषयावर मी चर्चा करायला तयार आहे. परंतु चर्चा या रिझनेबल असल्या पाहिजेत, शहर विकासाच्या असल्या पाहिजेत, याची भूमिका आमची आहे. माझी पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना, सर्व लोकांना विनंती एकच आहे की शहादा शहराचा विकास करायचा असेल तर सर्वांना एकत्रित यावं लागेल. सर्व विषय आम्ही घ्यायला तयार आहोत. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्याच्या देखील दुरुस्तीचं काम, रंगरंगोटीचं काम झालं पाहिजे असा विषय देखील आता होता. मी या निमित्ताने देखील विनंती करतो की तो संविधानाचा विषय आहे, आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर बैठक लावून घेण्यासाठी सर्वजणांनी सहकार्य करावं. सहकार्य करतील ही माझी अपेक्षा आहे. जरी आज दुरावा असेल, मनोमनी असेल, पण शहर विकासासाठी, शहराच्या हितासाठी आपले वैयक्तिक इगो बाजूला ठेवून मी काम करायला तयार आहे. मिसकम्युनिकेशन कदाचित झालं असेल, परंतु बोलायचंच नाही आणि ही व्यक्ती चालणारच नाही अशी भूमिका माझी नाहीये. आम्ही सर्वांशी बोलायला तयार आहोत. जे कोणी शहराच्या चांगल्या हितासाठी काम करायला तयार असेल त्यांच्यासोबत आम्ही काम करू. मी हवं तिथं, हवं त्या विषयावर बोलायला तयार आहे, पुन्हा एकदा सांगतो. आणि आपल्याला विनंती करेन पत्रकार बांधवांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये पत्रकारांना येऊ देव, पारदर्शकता राहावी, ही माझी भूमिका आधीपासूनची राहिलेली आहे. मिसकम्युनिकेशनमुळे काही गोष्टी झाल्या असतील त्या आपण मागे सारून पुन्हा नव्याने सुरुवात करावी, अशा प्रकारची आग्रही भूमिका माझी आहे. त्याला सर्वजण भविष्यात येणाऱ्या काळात सहमती देतील अशी अपेक्षा करतो. मागील जनरल बोर्ड आपली 12 फेब्रुवारीला झाली होती आणि टाउन हॉल इथे जेव्हा पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा पत्रकारांची नाराजी होती. ती नाराजी दूर करण्यासाठी आम्ही किती दिवसांपर्यंत वाट बघितली की पुढील जनरल बोर्डात त्यांना प्रवेश हा दिला जाईल. साधारण शुक्रवार संध्याकाळी मी पत्र दिलं होतं मुख्याधिकारी साहेबांना आणि त्यात मी साधा उल्लेख सुद्धा केला नाहीये नगराध्यक्षांच्या नावाचा किंवा त्यांच्या पदाचा. तरी सुद्धा ते अस्वस्थ का होत आहे ते मला कळत नाही. त्यांनी जे सांगितलंय की पत्रकारांना प्रवेश हा दिलाच जाणार आहे आणि तरी सुद्धा मी त्यांना पत्र दिलंय, तर मी त्यांच्या नावाचा उल्लेख न करता मुख्याधिकारी साहेबांना पत्र दिल्यानंतर रात्री पत्रकारांना उशिरा ते मेसेजेस मिळाले आणि त्यात ठिकाण आणि वेळ सुद्धा दिली गेली नव्हती. ते खरोखरच पत्रकारांचा अवमान झाल्यासारखंच आहे. मागे त्यांनी बाईट दिला होता, त्यात त्यांनी सांगितलं की मी अजून नवीन आहे. मी जरी नवीन असेल, मी अभ्यासपूर्ण बोलते, मी तयारीपूर्ण वागते. मागील 32 वर्षापासून शहाद्यात आल्यापासून विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, एक साधारण कार्यकर्तीप्रमाणे मी काम करीत आली आहे. डिरेक्टली शहाद्यात येऊन आणि कुठल्याही पदासाठी मी उभी राहिली नाहीये. तर माझ्याकडे दांडगा अनुभव आहे कामाचा आणि जे पण कामकाज होतं त्याचं मी अवलोकन नेहमी करत आली आहे. एवढंच नाही तर आपल्या या परिसराचे भाग्यविधाते आदरणीय अण्णासाहेब यांची प्रेरणा माझ्या बरोबर आहे. माझ्या पाठीशी बापूसाहेब यांचा आशीर्वाद आहे. आपल्या परिसराचे आमदार राजेशजी पाडवी आणि आमचे युवा नेते मकरंदजी यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन नेहमीच माझ्या बरोबर असतं. एवढंच नाही, आम्ही जरी नवीन असेल पण माझे भाऊ ज्ञानेश्वर भाऊ यांचा अनुभव नेहमीच माझ्या बरोबर असतो. म्हणून काहीही सांगून आणि नवीनच्या नावावर ठोकू नका अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि जर का त्यांना अनुभव आहे पण तो त्यांच्या वडिलांचा होता. मागची जे पंचवार्षिक होती तेव्हा तत्कालीन नगराध्यक्षांच्या ऐवजी त्यांनी मेडिएटरचं काम केलं होतं आणि तरी पण जर त्यांना माहिती नसेल की अजेंडा देताना आधी प्रोसिडिंग द्यायला पाहिजे आणि ते फक्त सह्याच करत असेल तर माझा नवीनपणा काढण्यात काहीच अर्थ नाही. आणि त्यांनी नातेसंबंध पण काढले. इथे नातेसंबंध काढण्याचा काहीही फायदा नाही,
कारण मी आधी पण जनता चौकीत बोलली होती आणि त्याआधी इलेक्शन दरम्यान ज्या पण सभा झाल्या होत्या तेव्हा मी सांगितलं होतं की ज्या पदासाठी आपण उभे आहात त्या पदाचा खूप मोठा मान आहे. ठीक आहे, निवडणूक संपल्या, ज्या दिवशी तुम्ही नगराध्यक्ष झालात त्या दिवशी तुम्ही जे कृत्य केलं होतं ते अतिशय अभद्र वर्तन होतं. ते वर्तन तुमच्या पदाला शोभत नाही आणि तुम्ही वरून माझा पोरकटपणा काढताय. पोरकटपणा नेमका कुठून होतोय ते तुम्ही बघायचंय. जनतेची दिशाभूल होते. आमची कामं तुम्ही अजेंड्यावर घेत नाहीये आणि तरी पण तुम्ही जनतेला सांगताय की सगळे सभापती आमचे, सगळ्या समित्या आमच्याकडे. तर आम्ही समितीच्या किंवा स्थायीच्या बैठकांवेळेस त्यांना बोलवलं का नाही? जर जनरल बोर्डला आजपर्यंत सगळ्या पत्रकारांना बोलवत असेल तर मग आम्ही स्थायी समितींना का बोलवणार? म्हणून मी त्यांना विनंती करते की जनतेची दिशाभूल करू नका. आम्ही बसायला तयार नाही आहोत, आम्ही काम करायला तयार नाही आहोत, अशा चुकीच्या गोष्टी बाहेर पसरवून आणि लोकांमध्ये काहीतरी वेगळंच वातावरण निर्माण करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा.